निधीचं वाटप साधारणतः समान करण्याची एक प्रथा आणि परंपरा मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे। सर्व गटनेत्यांची बैठक होते आणि त्यानंतर साधारणतः समान, काही ठिकाणी विशेष न्याय द्यावाच लागतो प्रभागामुळे विभागामुळे, पण साधारणतः समान वाटप होतं। परंतु वर्ष 2020-21च्या अर्थसंकल्पात प्रभाग क्रमांक 209ला 33 कोटी रुपये आणि इतर प्रभागात साधारणतः 2 ते 2.5 कोटी रुपये असा 10पट फरक पडला। आणि हा निधी कशासाठी वापरायचा या बाबतीतही जेव्हा तपशिलात गेलं तेव्हा लक्षात आलं, नागरिकांना ज्यूटच्या पिशव्या देण्यासाठी, भाजीचे आणि खाद्यपदार्थाचे ट्रक्स विकत घेण्यासाठी, कॉम्प्युटर देण्यासाठी, अशा काही व्यक्तिगत वस्तूंच्या वाटपासाठी, वितरणासाठी हा निधी वापरण्यात आला। होय, महानगरपालिकेचा निधी घरघंटी, शिवणकाम याच्यासाठी पण वापरला जातो, नाही जात असं नाही, परंतु तो संपूर्ण मुंबई शहरासाठी असतो। केवळ एका प्रभागातच निधीचं असं असमान आणि अवाजवी वाटप आणि निधीचं अशा प्रकारे थेट लाभार्थींसाठी दुरुपयोग यावरती चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी भाजपाचे पक्षनेते नगरसेवक विनोद मिश्रा यांनी कॅगकडे केली, महापौरांकडे केली, आयुक्तांकडे केली, माननीय मुख्यमंत्र्यांना त्याचं पत्रही पाठवलं। केवळ हे पत्र एका वर्तमानपत्रात त्याचं वृत्तांकन झालं टाइम्स ऑफ इंडियामध्ये। त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी आपला खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत खुलासा करताना भाजपाचे पक्षनेते विनोद मिश्रा यांच्यावर घोटाळा केल्याचे गंभीर आरोप केले। त्या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये भाजपा पक्षनेते विनोद मिश्रा यांनी माननीय अध्यक्ष स्थायी समिती यांना व्हॉट्सअपवरती 4 ओळीचं पत्र लिहिलं, आपण असे आरोप केलेले आहेत, यात कुठलंही तथ्य नाही, मी कुठलाही घोटाळा केलेला नाही, तेव्हा आपण त्याचा पुरावा द्या, नाहीतर आपण माफी मागा, न मागितल्यास मी अब्रू नुकसान भरपाईचा दावा करेन। आणि त्यानंतर व्हॉट्सअपवरती एक चॅट, एक संभाषण लघुसंदेशाच्या माध्यमाने अध्यक्षांनी संस्कृत भाषेमध्ये सुरू केलं, त्याच्या प्रती आपल्याला दिलं आहे। ती त्यांची संस्कृत भाषा आहे, त्यांची संस्कृत भाषा ज्या प्रती आपण वाचल्यावरती आपल्या लक्षात येईल काय काय चॅट झालं। थोड्याच वेळाने अध्यक्षांनी ते सर्व संभाषण डिलीटही केलं, कारण व्हॉट्सअपमध्ये आपल्याला माहिती आहे पाठवलेला लघुसंदेश डिलीट करण्याची सोय 1 तासभर असते, तासभरामध्ये त्यांनी डिलीट केलं। परंतु झालेल्या संभाषणाच्या जे काही स्क्रीनशॉट्स काढलेले आहेत ते स्क्रीनशॉट्स आपल्याला छापून दिलेले आहेत। स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रभागात वापरले गेलेल्या निधीबद्दल केवळ प्रश्न उपस्थित केला, शंका उपस्थित केली, पत्र लिहिलं, चौकशीची मागणी केली, कुठलाही आरोप केलेला नाही, चौकशीची मागणी केली, तर एवढा थैथयाट आणि मग अर्वाच्य शिवीगाळ, अर्वाच्य भाषेमध्ये धमक्या, या बाबतीमध्ये हे सर्व संभाषण ज्यांच्याबरोबर झालं आहे, संभाषण व्हॉट्सअपवरती झालेलं आहे आणि ज्यांनी हा मुद्दा पहिल्यांदा उचलला, कॅगकडे नेला, ते भाजपाचे पक्षनेते विनोद मिश्रा यांना मी विनंती करतो की आपण झालेल्या प्रकाराची थोडक्यात माहिती द्यावी। उपस्थित भारतीय जनता पार्टी के सम्मानित नेता प्रभाकर शिंदे जी, प्रभारी भाषण सिरसाट जी, सामने उपस्थित सभी पत्रकार भाइयों और बहनों, इसमें जैसा कि सिरसाट साहब ने बताया
एकदम दुखद है कि मैं 209 वार्ड में जो फंड में डिस्क्रिमिनेशन हुआ और उसके बाद जिस तरह से फंड की लूट मची, कोई प्रोसेस को फॉलो न करते हुए 2019 का सर्कुलर है कि 3.5 लाख तक का पावर्स असिस्टेंट कमिश्नर, 25 लाख तक का डीएमसी और उसके ऊपर एएमसी और कमिश्नर का सैंक्शन लेने से कोई प्रोसेस फॉलो न करते हुए तो मुझे जानकारी मिली कि वहाँ पे फंड की लूट मची है मुंबईकर के पैसे की। तो मैंने सीएजी और माननीय आयुक्त महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय से शिकायत किया। टाइम्स ऑफ इंडिया में छप के आया। उससे इतना बेचैन हो गए स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन सम्माननीय जसवंत यादव साहब ने। दूसरे दिन उन्होंने पीसी लिया। पीसी में उन्होंने आरोप लगाया कि भारतीय जनता पार्टी के नगर सेवक विनोद मिश्रा और कुछ नगर सेवक और आमदार खिचड़ी में घोटाला किए, भ्रष्टाचार किए। आप सब लोगों को पता है कि भारतीय जनता पार्टी जब से कोविड चालू हुआ 256 करोड़ की खिचड़ी जसवंत यादव साहब या मुंबई महानगर पालिका का सत्ताधारी शासन प्रशासन उसके माध्यम से बांटी गई। चाहे खिचड़ी का घोटाला हो, चाहे कफन का हो, चाहे बॉडी बैग का हो, चाहे ऑक्सीजन का हो, चाहे ट्रामा हॉस्पिटल में 12 लोगों की ऑक्सीजन के लो प्रेशर की वजह से डेथ हुई। आंदोलन से लेकर के हम लोग गठ नेता के माध्यम से लगातार पत्र लिखते रहे, इंक्वायरी की मांग करते, लेकिन उस पर एक इंक्वायरी नहीं हुई। मैंने उनसे 4 लाइन का आग्रह किया कि यशवंत यादव साहब, आपने जो मेरे ऊपर आरोप लगाया है या तो आप साबित करिए, नहीं तो आप माफ़ी मांगिए, नहीं तो मैं आपके ऊपर डिफेमेशन की केस करूंगा, आबरू नुकसानी की केस करूंगा। उस पर से वो इतना भड़क गए कि चैट करने लगे। ऐसी गाली आपको उसकी प्रति मैंने आप लोगों को साझा किया है। दुख के साथ में बोलना पड़ता है। उन्होंने शिवसैनिक और शिवसेना का भी नाम उपयोग किया है। ये शिवसेना और शिवसैनिक दोनों को अपमानित करने का काम किया है। और महानगर पालिका के इतिहास में मुझे लगता है कि बहुत से सदस्य होके गए होंगे, बहुत से मेयर और स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन हो गए होंगे, लेकिन मुझे लगता है कि इन्होंने महानगर पालिका की गरिमा को कलंकित करने का काम किया है। मुझे दूसरा, उसमें आप देखेंगे एक सम्माननीय गठ नेता और आमदार रईस शेख जी है, उनका उन्होंने उल्लेख किया है। उनके बारे में अपशब्द गाली गलौज का उपयोग किया हुआ है। हम राजनीति में काम करते हैं, आपको एकदम आरोप प्रत्यारोप करने का हम पे अधिकार है, लेकिन मेरी माँ और मेरी बहन के ऊपर गाली देने का यशवंत यादव जी आपको एकदम अधिकार नहीं है। हमारे वो संस्कार नहीं है। लेकिन एक बात आप एकदम समझ लेना चाहिए, आज इस प्रेस के माध्यम से बता देना चाहता हूँ यशवंत यादव जी को कि हम लोग भारतीय जनता पार्टी के लोग हैं, सत्ता को ठोकर मारने वाले लोग हैं। हम लोग कभी भी किसी भी डर को और किसी भी धमकी को हम लोग डरने वाले नहीं हैं। ये जो बजट का पैसा, एक एक पैसा पूरे मुंबईकर का पैसा है, उसकी जो जवाबदारी है वो जवाबदेही है, वो आपकी है। और उसके लिए जहाँ कहीं पे भी लूट आपके द्वारा होगी उसको उजागर करने का काम करेंगे। इसी तरह का भाषा का उपयोग उन्होंने, जब उनके बारे में एक वायरल क्लिप हुई थी, एक कॉन्ट्रैक्टर को गाली गलौज दे रहे थे, उस समय जब हमारे गठ नेता सम्मानीय प्रभाकर शिंदे जी स्टैंडिंग कमेटी में उनके नेतृत्व में हमारे सभी सदस्य उठाए, उस समय भी उन्होंने इसी तरह का किया था। लेकिन मैं तो बोलता हूँ कि निर्लज है, उन्होंने बुला करके माफ़ी मांग लिया। लेकिन हम छोड़ने वाले नहीं हैं। आप भ्रष्टाचार करोगे, हमको गाली दो, एक बार बर्दाश्त कर लेंगे, लेकिन मुंबईकर का पैसा अगर आप लूटेंगे तो हम चुप बैठने वाले नहीं हैं। और आपने उसमें आप देखेंगे तो उन्होंने आगे लिखा है कि मैं खुद को ख़त्म कर दूंगा, नहीं तो आपको ख़त्म कर दूंगा। आज प्रेस के माध्यम से मेरी दूसरी मांग है, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय गृह मंत्री महोदय, माननीय पुलिस आयुक्त महोदय से कि ये व्यक्ति मानसिक तौर पे विक्षिप्त हो गया है, इनको पूरी सुरक्षा देनी चाहिए, कहीं खुद के जीवन को नुकसान न पहुंचाने हुए। और जो उन्होंने मुझे जान से मारने की धमकी दी है, मुझे ख़त्म करने की, इस प्रेस के बाद मैं उनके ऊपर एक डिफेमेशन की केस तो करूंगा ही। हमारे जो स्थानीय पुलिस स्टेशन है वहाँ पर उनके ऊपर एक क्रिमिनल केस धमकी देने की, जो जान से मारने ख़त्म करने की है, वो करूँगा।
और जो भ्रष्टाचार यशवंत यादव जी ने या उनकी जिम्मेदारी है जांच नहीं कर रहे हैं, जो बढ़ा के रखा है, उसके बारे में रास्ते से लेकर के सदन से लेकर के माननीय न्यायालय तक न्याय मांगने का काम करेंगे। और मुझे समझ में नहीं आता है कि जब किसी हम लोग भ्रष्टाचारी के पास ठेकेदार, अधिकारी, प्रशासन की बात करते हैं तो चीख यशवंत यादव जी की क्यों निकलती है? भाई क्या लेना देना है यशवंत यादव जी आपका? कोई भी भ्रष्टाचार पकड़ लो, सब में सवाल उठाएंगे यशवंत यादव जी का नाम, वो चिल्लाने लगते हैं। आपका क्या संबंध है? इसकी भी जांच होनी चाहिए। और मैंने पूरा खुलासा कर दिया। अगर इसके बारे में और किसी का कुछ क्वेश्चन। पश्चात 4:30 बजे दूसरी पत्रकार परिषद है, दौर लंबा चलेगा, बात दूर तक जाएगी, हम तैयार हैं। प्रभाकर शिंदे जी। नमस्कार। खरं तर मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेतला सत्ताधारी पक्ष हा कुठच्या दिशेने चालला आहे याची अलीकडच्या काळातली ही अतिशय उत्तम उदाहरण आहे। स्थायी समिती अध्यक्ष अथवा महापौर हे एका पक्षाचे नसतात, ते मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण प्रक्रियेमधील निपक्षपाती अशी पदं असतात। महापौरांनी किंवा स्थायी समिती अध्यक्षांनी त्या ठिकाणी न्यायाधीशाचं काम करायला पाहिजे अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची आणि एकंदरच सभागृहाची भावना आहे। पण तसं घडताना काही दिसत नाही। या घटनेमध्ये एका स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या वार्डातच फक्त 34 कोटी रुपयाची तरतूद आहे का? अन्य कोणत्या वार्डामध्ये अशा प्रकारची तरतूद का झाली नाही? बरं, जी तरतूद झाली त्याच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी, महानगरपालिकेचे नॉर्म्स या सगळ्याला डावलून ज्या वेळेला अशा प्रकारची खरेदी होते त्यावेळेला स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्ष नगरसेवक हे प्रश्न विचारणार। उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की झूट बॅगचा जो प्रस्ताव आहे मुंबई महानगरपालिकेच्या अन्य वार्डामध्ये जी झूट बॅग ही 65 ते 60 रुपयाला खरेदी केलेली आहे, ती झूट बॅग स्थायी समिती अध्यक्षांच्या वार्डामध्ये जी वार्डामध्ये जी झूट बॅग 30 रुपयाला खरेदी केलेली आहे। बघा, माझ्याकडे त्या टेंडरची कॉपी आहे आणि ही मुंबई महानगरपालिकेची आहे। ही भारतीय जनता पक्षाने किंवा अन्य कोणत्या पक्षाने काढलेला नाही, पण ती झूट बॅग ही 200 नंबरच्या वार्डामध्ये 160 रुपयाला खरेदी केली जाते। बरं, त्याची संख्या किती आहे? 75,000च्या घरात आहे। आपण सगळेजण अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेचा कारभार पत्रकार म्हणून आपण लोकांसमोर नेत आहे। या मुंबई महानगरपालिकेतला एक तरी मतदारसंघ मला असा दाखवा की जो 50-55 हजाराच्या वर आहे। मग 75 बॅगांची खरेदी कशासाठी? याला प्रशासकीय मंजुरी कोणी दिली? हे कुणाच्या अधिकारात येतं? आणि हे प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला राग येतो, आपल्याला चीड येते। या मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये लोकशाही माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून चर्चा होणं अपेक्षित असताना विनोद मिश्रा नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या पक्षनेत्याला आपण धमकी देता। आपण काय सांगता? एकतर तुला खतम करेन, नाहीतर मी खतम होईन। ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? हा कोणत्या प्रकारचा कारभार आहे? आपल्याला 4 डिसेंबर आठवत असेल,
की या 209 नंबरच्या वार्डातल्या एका कंत्राटदाराला धमकी देताना माझ्या आणि मनोज कोटकच्या नावाचा वापर केला गेला, जे आमचे खासदार आहेत. त्यावेळेला आम्ही हरकतीचा मुद्दा सभागृहात घेऊ नये याच्यासाठी अशाच प्रकारचं आकांतांडव झालं. अशाच प्रकारचं म्हणजे या मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आम्ही काहीही करू, आम्ही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करू, आम्ही महानगरपालिकेच्या निधीचा कसाही वापर करू, त्याला प्रशासकीय मंजुरीची आवश्यकता भासणार नाही अशा पद्धतीचा वापर करू. 50-55 हजारचा मतदारसंघ असताना सुद्धा मी 50-55 हजार मतदार म्हणतोय, 75,000 बॅगेची आपण खरेदी करणार. मुंबई महानगरपालिकेच्या एका वार्डामध्ये जी बॅग 30 रुपयाला खरेदी केली जाते ती आम्ही 160 रुपयाच्या वर खरेदी करणार. आणि त्याच्यावर कुणीही आम्हाला प्रश्न विचारायचा नाही. बरं, भाषा कोणत्या स्वरूपाची? मी तुला बघून घेईन, मी तुला खतम करीन. मला कळत नाही आहे की कोणत्या प्रकारचे संस्कार हे तुमच्यावर झालेले आहेत. आणि हे गेली कित्येक दिवस अशा पद्धतीने. बरं, भारतीय जनता पक्षाची मागणी काय आहे? जो काय निधी महानगरपालिकेच्या प्रशासनामार्फत नगरसेवकांना दिला जातो त्याचं समान मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागातल्या मतदारांकडे त्याचं समान वाटप व्हावं. भालचंद्र शिरसाट यांनी जसा उल्लेख केला, एखाद्या ठिकाणी विशेष काम असतं ना, फॉर एक्झाम्पल भांडूपसारखा डोंगराळ मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी आपण काही विशेषत्वाने तरतूद केली तर आम्ही समजू शकतो. पण केवळ एक वार्ड, मला जर आपण विचाराल तर या मुंबई शहरातल्या आमदाराच्या मतदारसंघात सुद्धा एवढ्या कोटी रुपयांची तरतूद झाल्याचं कधी आपण बघितलेलं नाही. पण तरतूद कशी आहे बघा. 1.4 करोड जूट बॅग, 5 करोड फूड अँड व्हिजिटेबल ट्रक, 2 करोड इंडोर जिम इक्विपमेंट, 1 करोड CCTV कॅमेरा, 1 करोड कॉम्प्युटर, 50 लाख सोलार स्ट्रीट लाईट, 1 करोड हायमास लाईट. तुम्ही मला एक सांगा की अशा प्रकारची तरतूद वो दिया है आपको, दिया पत्र दिया है, हे तुमच्याकडे खरं दिलेलंच आहे. पण आज ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेचा कारभार चालला आहे, म्हणजे मी एका शब्दात जर वर्णन करायचं झालं तर अज्ञानपणाला उर्मटपणाची जोड अशा पद्धतीचा कारभार हा मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधारी पक्षाकडून आणि विशेष करून स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या मार्फत चाललेलं हे अत्यंत निषेधार्ह आहे, अत्यंत निषेधार्ह आहे. विनोद मिश्रा यांच्या बाबतीमध्ये जी भाषा वापरली गेली, मी तुम्हाला सांगतो, गेली 20 वर्ष मी या सभागृहाचा सदस्य आहे, वेगवेगळी पदं मी भूषवलीसुद्धा. पण ही भाषा वाचल्यानंतर, ही भाषा ऐकल्यानंतर शर्मेने मान खाली जावी अशा प्रकारची परिस्थिती या मुंबई महानगरपालिकेत निर्माण झाली. आज एक गोष्ट निक्षून सांगतो की स्थायी समिती अध्यक्षांनी कितीही दादागिरी केली, स्थायी समिती अध्यक्षांनी कितीही धमक्या दिल्या, त्यांच्या कोणत्याही धमकीला आणि कोणत्याही दादागिरीला भारतीय जनता पक्षाचा एकही नगरसेवक अजिबात कचरणार नाही. हे त्यांनी लिहून घ्यावं आणि हे त्यांनी लक्षात ठेवावं. ज्या ज्या गोष्टींमध्ये प्रशासकीय मंजुरी आलेली नाही, ज्या ज्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, ज्या ज्या खरेदी चढ्या भावाने झालेल्या आहेत, त्याच्यावर भारतीय जनता पक्ष सतत आणि सातत्याने लोकशाहीच्या माध्यमातून प्रहार करत राहील. खरं तर या सगळ्या लोकांना थोडी तरी शरम वाटायला पाहिजे की कोविड काळामध्ये 2100 कोटींचा खर्च झाला, ज्या खरेदीमध्ये तुफान भ्रष्टाचार झाला,
आणि केवळ एवढंच नाही तर त्याचा हिशोब हा या मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आम्ही अनेक वेळा मागितला, पण आजपर्यंत स्थायी समिती अध्यक्ष किंवा मुंबईच्या महापौर यांनी कोणीही हा हिशोब देण्याची तयारी दर्शवलेली आहे. हा कुणाचा पैसा? हा मुंबईच्या करदात्यांचा पैसा आहे आणि मुंबईच्या करदात्यांचा पैसा हा कारणी लागावा, हा लोकांच्या उपयोगी पडावा, किंबहुना तो लाभार्थ्यांच्या घशात जाऊ नये, याच्यासाठी भारतीय जनता पक्ष सतत आणि सातत्याने प्रश्न विचारत राहिला, लढत राहिला आणि म्हणून अशा प्रकारचं खच्चीकरण करण्याचं काम हे महानगरपालिकेतल्या स्थायी समितीच्या अध्यक्षांकडून वारंवार होत आहे. विनोद मिश्रांच्या बाबतीत केवळ भाषा वापरली गेली का? तर आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स आम्ही दिले त्याच्यामध्ये रईस शेख जे समाजवादी पक्षाचे गटनेते आहेत त्यांच्या बाबतीतली भाषासुद्धा तुम्ही बघा. म्हणजे आम्ही तेवढे असंस्कृत नाही की ती भाषा मला तोंडाने वापरायला लाज वाटते. जी आणि स्क्रीनशॉटद्वारे चॅट केलेली आहे ती भाषा बघा तुम्ही. कोण आपको भडकाता आहे वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे मी त्यांनी जी विशेषणं वापरली ती मला वापरायला नाही जमणार, मला वापरायला जमणार नाही, कारण आपण सगळेजण सुसंस्कृत आहोत. पण अशा पद्धतीची भाषा, मग कशाला ते महानगरपालिकेचं सभागृह चालवायचं? मग कशाला नगरसेवकांनी घरी अजेंडा वाचायचा? अजेंडा वाचल्यानंतर त्याच्यामधल्या त्रुटीवर कुणी बोललं, तुला बघून घेईन, तुला खलास करीन, तुला धडा शिकवेन. अरे हे काय चाललं आहे? हे मुंबई महानगरपालिकेचं सभागृह आहे की आखाडा आहे? आणि म्हणून आज आपल्या माध्यमातून आम्ही मुंबईच्या जनतेला एक वचन देऊ इच्छितो की या मुंबई महानगरपालिकेतला जो भ्रष्टाचार आहे तो आम्ही प्रकाशात आणल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची कितीही किंमत मोजावी लागली तरी भारतीय जनता पक्ष त्याला तयार आहे. आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांना ज्या काही धमक्या द्यायच्या त्या देऊ देत, त्यांना जे काय करायचे ते करून घेऊ दे. पण एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे नगरसेवक हा भ्रष्टाचार जो 209 वार्डामध्ये झालेला आहे तो आणि मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात झालेला आहे तो सुद्धा, या सगळ्यावर तेवढ्याच तीव्रतेने आवाज उठवत राहील. धन्यवाद. कडे 40पेक्षा कमी वॉर्ड नाही, परंतु संपूर्ण खासदाराकडे निधी 5 ते 7 कोटीच्या वरती नसतो. एका प्रभागात 50,000 मतदार असलेल्या प्रभागात 34 कोटीचा निधी. मनश्री, तुम्ही प्रश्न बोला. घोटाला किया है, उसके बारे में मैंने एक पत्र लिखा कि यशवंत यादव जी आप माफ़ी मांगिए, आरोप साबित करिए. वो चिढ़ गए और इस तरह चिढ़ गए कि मुझे जान से मारने की धमकी, खुद अब खुद को ख़त्म करने की धमकी, सम्माननीय गट नेता रईस शेख जी को गंदी गंदी गालियाँ देना. और मैं राजनीति में हूँ, मेरी माँ बहन नहीं है, उनको गाली देना मुझे लगता कहाँ शोभा देता है. जब हम उन्होंने कहा गाली दी, व्हाट्सएप चैट के माध्यम से उन्होंने गाली दी और उसका स्क्रीनशॉट मैं आप लोगों को शेयर किया हूँ. और मुझे समझ में नहीं आता कि जब हम लोग किसी भी भ्रष्टाचारी के गले के पास पहुँचते तो चीख क्यों यशवंत यादव जी की निकलती है. जांच का विषय और संशोधन का विषय है. तो आपने उनको रिप्लाई में कुछ बोला? मतलब जैसे कि आप बता रही थी, मैंने उनको बार बार आग्रह किया. हाँ. उन्होंने लिखा कि कंप्लेनर है, आरटीआई है. मैंने बोला आप साबित करिए, मैंने एक कंप्लेंट किया होगा, एक आरटीआई लगाया होगा, मैं राजनीति छोड़ दूंगा. लेकिन जहाँ कहीं पे भी भ्रष्टाचार होगा, भारतीय जनता पार्टी का नगर सेवक होने के नाते, भारतीय जनता पार्टी का लीडर होने के नाते, भारतीय जनता पार्टी मैं चुप नहीं बैठूंगा. जिस स्तर पे जाना पड़ेगा उस स्तर पे जाऊंगा. कब चैटिंग हुई, तारीख बताइए, समय बताइए. कल सवेरे करीब 11 बजे के आसपास. इस मामले में शिकायत वगैरह दर्ज हुआ? कल इस मामले में मैं माननीय मुख्यमंत्री महोदय से और माननीय गृह मंत्री से, आयुक्त महोदय से पहले तो निवेदन कर रहा हूँ. उन्होंने लिखा है चैट में कि मैं खुद को ख़त्म करूँगा, नहीं तो तुझे ख़त्म कर दूँगा. तो खुद के लिए पहले वो मानसिक तौर पे विक्षिप्त हो गए हैं, तो उनको सिक्योरिटी देना चाहिए ताकि खुद को ख़त्म नहीं कर पाएँ. और मैं मेरे लिए
मैं संबंधित जो पुलिस स्टेशन है कुरार पुलिस स्टेशन में उनके खिलाफ FIR दर्ज करूंगा और दूसरा जो उन्होंने मानहानि किया है मेरा उसकी मैं केस दायर करूंगा। धन्यवाद सर, थँक्यू। नाही, याची कारणं निश्चितपणे सांगता येणार नाहीत, पण प्रशासनाने या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे। ज्या वेळेला हे सगळं टप्प्याटप्प्याने सुरू झालं त्याच वेळेला याची काळजी ही प्रशासनाने वाढवण्याची गरज होती आणि मला असं वाटतं की प्रशासनाने याची पूर्णपणे काळजी घेणं गरजेचं आहे। सर, दुसरा असा एक प्रश्न आहे की मुंबई महापालिकेचे जे नगरसेवक आहेत त्यांचा जो फंड जो आहे तो थांबवण्यात आलेला आहे। जो वार्षिक फंड होता तो वापरला गेला नाही, तो थांबवला गेला आहे। अनेक चर्चा जाहीर करतो इथे तो पाहायला मिळत आहे। कसं बघता याकडे प्रशासनाने अशा प्रकारे योग्य आहे का फंड थांबवणे विकास निधीचा? नाही, माझा पहिला प्रश्न असा आहे की प्रशासनाला हे अधिकार दिले कोणी? जर तो फंड हा स्टँडिंगमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये अर्थसंकल्प आणून विविध लोकप्रतिनिधींनी सुचवून प्रशासनाने जी कामं आणली ती घेऊन मंजूर केला गेला होता, तर असं एकतर्फी विदाउट एनी डिस्कशन इन स्टँडिंग कमिटी और महानगरपालिका प्रशासनाला तो स्थगित करण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार आहे का? मुळात ही कायद्याची पायमल्ली आहे। अशा पद्धतीने प्रशासनाने हा फंड काढणं ही कायद्याची पायमल्ली आहे। कुठेतरी आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही प्रस्ताव मंजूर किंवा टेंडर मंजूर केले जातील किंवा विकास कामासाठी हा निधी वापरला जाईल किंवा इतर विकास कामं न करता इतर कामासाठी वापरला जाईल, यासाठी कुठेतरी नगरसेवक काहीने हा निधी वापरतील म्हणून थांबवला गेला अशी चर्चा आहे। बघा, कारणं काहीही असू देत, पण ह्या कारणांची चर्चा ही ज्या स्थायी समितीने त्याला मंजुरी दिली किंवा ज्या महानगरपालिकेने मंजुरी दिली तिथे आणायला पाहिजे होतं ना। तिथे चर्चा करता आली असती की कोणत्या प्रकल्पांची आवश्यकता आहे, कोणत्या प्रकल्पांना प्राधान्य द्यायचं आहे, कोणत्या प्रकल्पासाठी हा निधी खर्च व्हायला पाहिजे, या सगळ्या कारणांची चर्चा तिथे झाली असती। पण अचानकपणे असा निधी हा रद्द करणं ही पूर्णपणे कायद्याची पायमल्ली आहे। प्रशासनाला हे अधिकार लोकशाहीनी आणि महानगरपालिकेच्या कायद्याने दिलेले नाही।